या सामाजिक संघटनेची मी एक छोटीशी कार्यकर्ता आहे आणि बहुतेक ठाणे जिल्ह्यातच माझं सेवा झालेली असल्यामुळं सर्व लोकांशी माझे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत। मी काही कवी आणि गायक तर नाहीच आहे, परंतु एका कलावंताच्या घरामध्ये माझा जन्म झालेला असल्यामुळे माझा कवी आणि गायक लोकांशी फार जिव्हाळ्याचा आणि जवळचा संबंध आलेला आहे। त्यामुळेच मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेली आहे। तर मी माझे एक छोटीशी विचार या ठिकाणी मांडणार आहे। कवितेतून ते सर्वांनी शांततेने घ्यावे अशी मी इच्छा व्यक्त करते। तर डॉक्टर आजचा हा जो कार्यक्रम आहे, आमच्या सोबत काम करणारे माननीय जास्कर साहेब हे यांचा आणि माझा परिचय बहुतेक 30 वर्षापासूनचा परिचय आहे आणि आम्ही सोबत काम सुद्धा केलेलं आहे। तर जास्कर साहेबांनी मला या ठिकाणी या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन बोलवलेले आहे, तर मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देते। आणि माझ्यासाठी हा आजचा कार्यक्रम खूपच आनंददायी आहे। म्हणतात ना की आनंद हा काही बाजारात विकत मिळत नाही, तो आनंद हा प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाने अनुभवायचा असतो। आनंद हा काही वस्तू नाहीये, किती कुठे मिळणार आहे, ती स्वतः अनुभवायची असते। तर आज या आनंदाच्या क्षणी मी फार आनंदी आहे। तर ज्या ज्या महापुरुषांनी समाज परिवर्तनासाठी कार्य केलेलं आहे, समाजसेवेचं नाही, समाज कार्य नाही तर समाज परिवर्तनाचं काम केलेलं आहे, त्या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः वंदन करते आणि मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांना आणि उपस्थित सर्व कवी गायक आणि कार्यकर्त्यांना मी जय भीम जय भारत बोलते आणि माझं समोर मांडते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सर्वात आदर्शपूर्ण असेल तो म्हणजे स्वाभिमान। याच्या पलीकडे मला नाही वाटत दुसरा कोणता म्हणजे इतका महत्वाचा आहे। तो गुण सर्वात जास्त गुण महत्वाचा जो असेल तर तो माझ्या नाही सर्व लाखो अनुयायांच्या मताने तो आहे स्वाभिमान। तर एका कवीचे गीत आहे, नाही रे खाण्यासाठी, नाही रे खाण्यासाठी, नाही रे नाण्यासाठी, नाणं म्हणजे पैसा। आणि आज आमचे लोक काय करतात त्याचा सुद्धा विचार या ठिकाणी व्हायला पाहिजे। तर बाबासाहेबांचं ते गीत आहे, नाही रे खाण्यासाठी, उपाशी राहिले बाबासाहेब, खाण्यासाठी ते जगले नाही, तर नाही रे खाण्यासाठी, नाही रे नाण्यासाठी, घडला भीम माझा स्वाभिमान जिंकण्यासाठी। स्वाभिमान काया द्या काया, त्या स्वाभिमानाच्या जिण्यावरूनच मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे। हमारे लिए किसी के दिल में कोई चाहत ना हो, हमारे लिए किसी के दिल में कोई चाहत ना हो, कोई भी खुशी की किसी से दावत ना हो, कोई भी खुशी की किसी से दावत ना हो, सर झुकाना भी चाहूँ अपनों के कदमों पर, सर झुकाना भी चाहूँ अपनों के कदमों पर, तो मुझे नीचे झुकने की और नीचे देखने की आदत ना हो, और नीचे देखने की आदत ना हो। छोटी सी जिंदगी में अरमान बहुत है, छोटी सी जिंदगी में अरमान बहुत है, हमदर्द तो कोई भी नहीं, बेईमान बहुत है, बेईमान बहुत है। सामाजिक पीड़ा को समझ लो तो अनजान बहुत है, सामाजिक पीड़ा को समझ लो तो अनजान बहुत है, और इंसानियत का तो पता ही नहीं चलता, फिर भी समाज में इंसान बहुत है, फिर भी समाज में इंसान बहुत है। अरे कल किसने देखा, कल किसने देखा वो बात आज और अभी की करनी, कल किसने देखा तो बात आज और अभी की कर, कुदरत का भी क्या भरोसा और उनका बुलावा
माझे सखी वर्तमान मी जीवन के सखी. माझा जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळं कवी आणि गायकांना मी सहभागी होणाऱ्या कवी गायकांना एक विनंती करेन की आपली भाषा, आपली शैली, उभं राहण्याची पद्धत, आवाजाचं सादरीकरण आणि शब्दांचं भान असावं. आणि त्याही बरोबर मी त्यांना असं सल्ला देईल बोलण्याचा की मी कलावंताच्या घरात जन्म घेतलेला असल्यामुळे माझ्याकडे तमाशा कलावंत होते, म्हणजे 100 कलाकार आमच्या घरात होते. तर आम्ही त्यांच्यामध्ये वाढलेलो आहोत. तर कलाकारांचा दूर काय असतो तो आम्हाला चांगल्या जवळून माहिती आहे. त्याच्याबद्दल मी 2 शब्द बोले की कलावंतांनी किमान कलावंतांना जो शाप लागलेला आहे व्यसनाचा, तर किमान बुद्धाच्या गीत गाणारे